नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। पुन्हा एकदा नवीन बातमी घेऊन आलो आहे आपल्यासाठी। कांदाविषयी मलेशियामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात होणार आणि महाराष्ट्रातील बाजारभाव वाढणार। कोणत्या तारखेला बाजारभाव वाढणार, महाराष्ट्रातील जो कांदा आहे तो मलेशियामध्ये कसा जाणार, मलेशिया सरकारने काय निर्यात कर लावलेला आहे, निर्यातीचे दर काय असतील, तसेच महाराष्ट्रात जे काही महत्त्वाचे मार्केट आहे या ठिकाणी याचा परिणाम काय होणार याच्याविषयी सविस्तर चर्चा करून आणणार आहोत आपण चॅनलच्या माध्यमातून। सुरुवातीला चॅनलला नवीन असाल, महाराष्ट्रात बघा 2 ते 3 गोष्टींमुळे कांदा बाजारभाव 100% वाढणार। मग त्या 2 ते 3 गोष्टी कोणत्या आहे? पहिली सांगितली, मलेशियात कांदा जाणार। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की केंद्र सरकारने जो बफर स्टॉक आहे या बफर स्टॉकसाठी मान्यता दिली आहे आणि ती जी खरेदी आहे ती शेतकऱ्यांकडून करणार आहे। मग ती कोणत्या शेतकऱ्यांकडून करणार आहे, त्याच्यासाठीचे काय नियम आहेत। आणि तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे की महाराष्ट्रात कांदा महत्त्वाचा जो पीक आहे याचे बाजारभाव वाढण्यासाठी महत्त्वाचा ठरणारी गोष्ट म्हणजे की बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा कांदा आता मोठ्या प्रमाणात आवक वाढणार आहे। म्हणजे 3,000 रुपयापर्यंत आलेला जो मागे कांदा होता तो आता परत एकदा 3,000 रुपयापर्यंत येणार आहे। मग आता कोणती अशी गोष्ट आहे की ज्यांना कांदा वाढणार आहे, त्याच्यातली पहिली गोष्ट सांगितली, मलेशियामध्ये कांदा जाणार आहे। आता बघा, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मलेशियाला कांदा पाठवायचा आहे। केंद्र सरकारने असा निर्णय घेतला आहे की मलेशिया सरकारबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट केला आहे जेणेकरून महाराष्ट्रातील कांदा मोठ्या प्रमाणात मलेशियात जाणार आहे। परंतु तिथल्या सरकारने काही अटी दिलेल्या आहे, क्वालिटीचे असतील किंवा दराच्या बाबतीमध्ये सरकारने काही अटी घालून दिलेल्या आहे। त्यानंतर दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांकडून 80% कांदा खरेदी करणार आहे। मग कोणत्या स्टॉकच्या 80% कांदा खरेदी करणार आहे? तर केंद्र सरकारला एक बफर स्टॉक तयार करायचा आहे कांद्यासाठी। मग तो कांद्यासाठी जो बफर स्टॉक आहे त्याची खरेदी सध्या महाराष्ट्र, MP, गुजरात त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या शहरातून करणार आहे। केंद्र सरकार एकूण 3 लाख टन कांदा खरेदी करणार आहे। 3 लाख टन कांदा हा शेतकऱ्यांकडून खरेदी करणार असल्यामुळे याच्यातला जवळजवळ 70 ते 80% कांदा महाराष्ट्रातून खरेदी होणार आहे। मग जे काही सरकारी एजन्सी आहे यांना शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे। नाफेड असेल, NCCF असतील यांच्यामार्फत केंद्र सरकार आता कांदा खरेदी करणार आहे। म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इतर महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये असेल, कांद्याला मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करणार आहेत। मागच्या वर्षी जो 5 लाख टन कांदा खरेदी केला होता याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे। म्हणजेच महाराष्ट्रातील कांदा आता मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे। परंतु आता जे काही केंद्र सरकारने खरेदी करण्यासाठी सूचना दिली आहे याच्यामध्ये काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत। इथून पाठीमागे नाफेड त्यांच्या पद्धतीने खरेदी करीत होती, परंतु आता नाफेडला हे महत्त्वाच्या सूचना अशा दिल्या आहे की जो काही कांदा करायचा आहे खरेदी हा व्यापाऱ्यांकडून न घेता तो डायरेक्ट शेतकऱ्यांकडून खरेदी करायचा आहे। त्याचबरोबर डिजिटल वजन काटे, दरच्या तपासणी, GPS ट्रॅकिंग या गोष्टी अनिवार्य आहे। अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या सूचना केंद्र सरकारने नाफेडला दिल्या आहे। म्हणजेच आता थोडीशी पारदर्शकता येणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये कांदा हा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। कांद्याचे बाजारभाव 3,000-4,000 रुपये प्रति क्विंटल होणार आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयाला मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग कांदा खरेदी करीत असतो। या 3 गोष्टी आज आपण सविस्तरपणे पहिला मलेशियामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा जाणार। दुसरी गोष्ट, मलेशिया सरकारने काही नियम दिले आहे की त्यांना ठराविक क्वालिटीचा कांदा पाहिजे आहे आणि काही दर पण सरकारबरोबर ठरवून दिले आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, केंद्र सरकारला बफर स्टॉक करायचा आहे। बफर स्टॉकमुळे महाराष्ट्रातील कांदा केंद्र सरकार खरेदी करणार आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात अक्षय तृतीयापासून व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात चाळी भरण्यास सुरुवात करत असतो। या अशा पद्धतीमुळे 3 ते 4 दिवसामध्ये कांदा अतिशय तेजीमध्ये येणार। याविषयी आपलं मत काय आहे कमेंट करून कळवा। अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद मित्रांनो। येत्या काही दिवसामध्ये कांदा हा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। आपली सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, आपल्याकडे जर पुरेशी सुविधा असेल तर 100% कांदा स्टॉक करा। गेल्या काही दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये कांद्याचे बाजारभाव 100% 1,000 ते 1,500 रुपयांनी वाढल्याने दिसणार आहे। महाराष्ट्रातील कांदा महत्त्वाचे पीक आहे, परंतु कांद्याला सध्या बाजारभाव डाऊन आहे। परंतु कांद्याचे मार्केट करेक्शनमध्ये आलेले आहे। येत्या काही दिवसामध्ये कांद्यामध्ये मोठी वाढ होणार आहे। शेतकऱ्यांनी जर कांदा होल्ड करून ठेवला तर कांद्याचे मोठ्या प्रमाणात पैसा शेतकरी करू शकतो। आपणास ही माहितीपर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा। अधिक माहितीसाठी kisanmitra.com या आपल्या संकेतस्थळावरती व्हिजिट करा। धन्यवाद मित्रांनो।